नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण सोशिओ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट पार्ट वन म्हणजे याच्यामध्ये आपण तीनच कंपोनंट घेणार. चिल्ड्रेन असेल, यूथ असेल आणि वुमन असतील, म्हणून त्याला मी पार्ट वन नाव दिलं. आता बघा, सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 46 दिलेला आहे. तर आता हे वाचत नाही, म्हणजे जर आलं एक्झाममध्ये तर सोशिओ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंटसाठी कोणतं आर्टिकल दिलं तर तो 46. नंतर आता बघू, त्यातला पहिला एक घटक आहे चिल्ड्रेन. आता चिल्ड्रनची डेफिनेशन काय काय दिली. युनिसेफनं दिली की चिल्ड्रन कोणाला म्हणायचं, तर अंडर एज ऑफ 18 म्हणजे 18 वर्षापेक्षा जर खाली असेल तर त्याला चिल्ड्रन म्हणायचं. WHO काय सांगितलं की 18 वर्षापेक्षा जर कमी असेल तर त्याला सुद्धा आपण चिल्ड्रन म्हणायचं. नंतर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन फॉर द चिल्ड्रन प्रोटेक्शन, राज्यघटनेत काय कलम दिलेले आहेत म्हणजे चिल्ड्रन प्रोटेक्शन करण्यासाठी. त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आर्टिकल 15(3) स्टेट टू मेक द स्पेशल प्रोव्हिजन फॉर वुमन अँड चिल्ड्रन, हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं. नंतर कलम 21 कंपल्सरी एज्युकेशन टू ऑल द चिल्ड्रन्स एज अप टू 6 ते 14, म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुलांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन द्यायचं आहे, हे कलम 21A मध्ये सांगितलं. आर्टिकल 23 प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिकिंग अँड फोर्स लेबर, म्हणजे ते ट्रॅफिकिंग आणि फोर्स लेबर बद्दल आर्टिकल 23 मध्ये सांगितलं. नंतर बघा की आर्टिकल 24 प्रोहिबिशन ऑफ चिल्ड लेबर. नंतर आर्टिकल 39E म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलं की direct the state to ensure that the children are not forced by economic necessity to enter the vocation unsuited for their age and strength, म्हणजे त्यांच्या मुलांच्या वयाला अनसूट होईल किंवा त्यांच्या क्षमतेच्या अनसूट होईल अशा याच्या व्होकेशनमध्ये त्यांना टाकायचं नाही. नंतर सांगितलं की आर्टिकल 39F मध्ये डायरेक्ट द स्टेट टू प्रोव्हाइड द चाइल्ड वेलफेअर हेल्थ डेव्हलपमेंट प्रोटेक्शन फ्रॉम द एक्सप्लॉयटेशन, म्हणजे पिळवणूक असेल किंवा हेल्थ डेव्हलपमेंट याच्यासाठी म्हणजे स्टेट हे जे काय असेल ते त्याची काळजी घेईल. नंतर 45 मध्ये काय सांगितलं, प्रोव्हिजन फॉर द अर्ली चाइल्डहुड केअर, म्हणजे त्याला काय म्हणतात बालसंगोपन आणि एज्युकेशन अप टू एज ऑफ 0 to 6, म्हणजे 0 ते 6 वर्षापर्यंत मुलांना शिक्षणाची जबाबदारी हे स्टेटकडे असेल, असं आर्टिकल 45 मध्ये सांगितलं. नंतर आर्टिकल 47 मध्ये सांगितलं ड्युटी ऑफ स्टेट टू रेज द न्यूट्रिशन लेवल, म्हणजे त्याचं पोषणाचं जे काही लेवल आहे ती वाढवणे ही जबाबदारी स्टेटची आहे. नंतर आर्टिकल 51A फंडामेंटल ड्युटी ऑफ द पॅरेंट्स टू प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी फॉर एज्युकेशन टू देअर चिल्ड्रेन बिटवीन 6 ते 14, म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी पालकाची आहे. इथं बघा की एक्झाम मध्ये जर आलं तर पॅरेंट्स आहे, स्टेटची नाही, पालकाची जबाबदारी आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि ते फंडामेंटल ड्युटी आहे, ना की DPSP किंवा फंडामेंटल राईट आहे का तो तर नाही. आणि इथं जबाबदारी कोणाची आहे, ते पालकाची, हे पण लक्षात ठेवायचं आहे. ना लिगल प्रोटेक्शन म्हणजे कोणकोणते कायदे आहेत चाइल्ड प्रोटेक्शनसाठी. प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006, फक्त नुसते इयर जरी लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे. नंतर पोक्सो ऍक्ट 2012 ॲड्रेसेस द सेक्शुअल अब्यूज अगेन्स्ट द चिल्ड्रन, हा सुद्धा इयर लक्षात ठेवायचा आहे. नंतर JJ ऍक्ट 2015 म्हणजे जेव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ द चिल्ड्रन ऍक्ट, JJ ऍक्ट 2015. चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन अमेंडमेंट ऍक्ट 2016, हा पण लक्षात, म्हणजे इयर तरी सगळ्यांनी याचे लक्षात ठेवायचे आहेत. हा. नंतर चाइल्ड लेबर अँड प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट म्हणजे बालकामगार कायदा 1986, हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. आता बघा 2016 चाइल्ड लेबर अमेंडमेंट ऍक्ट मध्ये काय काय सांगितलं, कारण की हे लेटेस्ट आहे त्याच्यामुळे हे येऊ शकते. आता बघा कम्प्लीट बॅन बिलो 14, म्हणजे 14 वर्षाखालील मुलांना कम्प्लीट बॅन आहे, म्हणजे. आणि इथं काय सांगितलं की 14 ते 18 वयोगटातील मुलांना जे काय बॅन कुठं आहे, रिस्की आणि हॅझर्डस ऑक्युपेशन मध्ये. नंतर फाईन, जर हे जर आपण रूल फॉलो केले नाही तर फाईन किती आहे, 20,000 ते 50,000, आणि जेल किती आहे, 6 महिने ते 2 वर्ष, हे पण लक्षात ठेवायचं आहे. नंतर चाइल्ड लेबर, चाइल्ड लेबर कोणाला म्हणायचं की एज लेस दॅन 14 इयर्स, जर 14 वर्षाखाली वय कमी असेल तर त्याला चाइल्ड लेबर म्हणलेलं आहे. आणि भारतात सगळ्यात जास्त जगात चाइल्ड लेबर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नंतर नॅशनल NPC नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन, चिल्ड्रनसाठी काही नॅशनल पॉलिसी आहेत का, तर त्याच्यामध्ये पहिली NPC आहे 1974 झाली होती आणि सेकंड NPC 2013. महाराष्ट्रात स्टेट चाइल्ड पॉलिसी 2014 होती. केंद्राच्या जे आहेत ते पहिली 74 आणि दुसरी 2013. आणि महाराष्ट्र शासनाची जे चाइल्ड पॉलिसी ती ही 2014. हे सुद्धा इयर थोडेसे लक्षात ठेवायचे आहेत.
नंतर बघायचा. आता बघा की नॅशनल नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट, त्याच्यासाठी काही कमिशन आहे का? तर त्याचं आहे कमिशन. तर तो कधी फॉर्म झाला हे वर्ष लक्षात आहे. 5 मार्च 2007ला फॉर्म झाला. त्याचं हेडक्वार्टर दिल्लीला आहे. त्याचं कंपोजिशन काय आहे? एक चेअरमॅन आणि 6 मेंबर असतील त्याच्यामध्ये. आउट ऑफ 6 2 शुड बी वुमन, म्हणजे जे 6 मेंबर दिलेले आहेत तर त्याच्यापैकी पैकी आपल्याला 2 वुमन असणं गरजेचं आहे. नंतर याचं ड्युरेशन किंवा टेनर ज्याला म्हणतो आपण 3 वर्ष आहे. नंतर एज लिमिट चेअरमॅन 65 वर्ष चेअरमॅनसाठी आणि 60 वर्षे हे मेंबरसाठी. प्रेझेंट चेअरमॅन हे सुद्धा व्हॅलिटी प्रेमचंद हे सुद्धा एक नाव लक्षात ठेवायचं. नंतर स्टेट कमिशनचं चाइल्ड प्रोटेक्शनसाठी आहे का? तर त्याची सुद्धा फॉर्मेशन 2007ला. आता बघा सेंट्रल आणि स्टेटचं सुद्धा 2007ला झालेलं आहे. कंपोजिशन सेम ॲज अ नॅशनल, म्हणजे वरच्या सारखं सेम असेल. नंतर फक्त इथे चेअरमॅन जे आहे सुशीबेन शाह हे लक्षात ठेवायचं आहे. कंपोजिशन हेच राहील सेम, वरचं जसं सांगितलेलं आहे ते. नंतर आता स्कीम काय आहेत का चिल्ड्रनच्या साठी रिलेटेड? आता स्कीम पहिली ICDS स्कीम. आता ही सगळ्यात महत्त्वाची स्कीम आहे. ICDS म्हणजेच काय? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम. आता त्याची स्थापना ते स्टार्ट कधी झालं हे इयर महत्त्वाचं आहे की 2 ऑक्टोबर 1975ला जे ICDS प्रोग्राम चालू झाला होता. कारण की त्याच्या मागे रिझन आहे की आपण बघितलं की फर्स्ट NPC कधी चालू झाली होती? 1974. आणि त्याचाच इम्प्लिमेंटेशनचा भाग म्हणून ICDS प्रोग्राम 2 ऑक्टोबर 1975ला सुरू झाला होता. पर्पज काय होता? इम्प्रूव्ह हेल्थ स्टेटस अँड न्यूट्रिशन क्वालिटी ऑफ 0 to 6 एज ग्रुप. म्हणजे त्याची काय करायची की आरोग्य आणि न्यूट्रिशन किंवा पोषणाचा दर्जा ची क्वालिटी वाढवायची हा पर्पज होता. ऍप्लिकेबल फॉर, आता कोणाकोणासाठी ICDS प्रोग्राम ऍप्लिकेबल होता? तर 0 ते 6 एज ग्रुप मधल्या मुलांसाठी आणि 15 ते 45 वयोगटातील महिलांसाठी सुद्धा हा ICDS प्रोग्राम ऍप्लिकेबल होता. नंतर सगळ्यात महत्त्वाची बेटी बचाव बेटी पढाव. आता याची तारीख बऱ्याचदा एक्झाम मध्ये येते, तर त्याची काय 1 जानेवारी जर एक्झाम मध्ये लिहिलं तर ते चुकीचं आहे. किंवा इथं काय बघायचं आहे, 26 जानेवारी लिहिलं तरी चुकीचं आहे. म्हणजे कोणती तारीख लक्षात ठेवायची आपण? 22 जानेवारी 2015 ही तारीख बऱ्याचदा MPC मध्ये येते. तर त्याच्यामध्ये 1 जानेवारी नाही, 26 जानेवारी नाही, 22 जानेवारी आहे. पर्पज काय होता? बेटी पढाव योजनेचा ऍड्रेस द इश्यू ऑफ डिक्लाइन चाइल्ड सेक्स रेशिओ, म्हणजे जे लिंग गुणोत्तर कमी होत आहे मुलामधील, तर ते वाढवण्याच्या प्रयत्नासाठी बेटी बचाव बेटी पढाव ही योजना सुरू केली. आता याच्यामध्ये फक्त नुसतं काय 3 मिनिस्ट्रीचा योगदान आहे याच्यामध्ये. मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट जर एक्झाम मध्ये आलं तर नुसतं बऱ्याचदा मुलांना काय वाटतं की फक्त एकच मिनिस्ट्री आहे. तर ही जी योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी 3 मिनिस्ट्री आहेत. पहिला वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, नंतर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि नंतर आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ फॅमिली वेलफेअर. हे तिन्ही मिनिस्ट्री लक्षात ठेवायच्या आहे. नंतर सुकन्या समृद्धी योजना हे कधी चालू झाली होती? ते 1 जानेवारी 2014. पर्पज काय होता? टू प्रमोट द वेलफेअर ऑफ द गर्ल चाइल्ड, हा सुद्धा त्याचा पर्पज होता. नंतरची योजना बघा, माझी कन्या भाग्यश्री ही योजना कधी चालू झाली? मार्च 2015ला सुरू झाली होती. त्याचं क्रायटेरिया इन्कम लेस दॅन 7.5 लाखाच्या जर असेल तर त्याला काय करते मिळते? इन्सेंटिव्ह फॅमिली प्लॅनिंग आफ्टर. एका 1 गर्ल नंतर जर फॅमिली प्लॅनिंग असेल तर 5,000, आफ्टर 2 गर्ल असेल तर 2,500 मिळतं. इथं 5 म्हणजे 10,000 नाही. तर काय होते की फक्त 2,500, म्हणजे ओनली इन्सेंटिव्ह फॉर 1 गर्ल. आणि 2 असतील तर 2,500, एक असेल तर 5,000. आणि LIC सुद्धा 21,000चं शासन काढून देते. नंतर लेक लाडकी स्कीम 1 एप्रिल 2023ला सुरू सुरू झाली होती. पर्पज काय होता? की एम्पॉवरमेंट ऑफ गर्ल. नंतर आता त्याच्यामुळे आर्थिक मदत काय असते? जर बर्थ झाल्यानंतर 5,000, पहिल्या वर्गात जर असेल तर 4,000, 6व्या वर्गात जर गेली मुलगी तर 6,000, 11व्या वर्गात गेली तर 8,000. आणि जर तिचं वय 18 वर्षापेक्षा जर झालं तर मग किती हजार मिळतील? तर 75,000. नंतर त्याच्यामध्ये क्रायटेरिया काय योजनेचा लाभ घेण्यासाठी? की इन्कम लेस दॅन 1 लाख असलं पाहिजे, येलो आणि ऑरेंज कार्ड असलं पाहिजे. नंतर चाइल्ड रिलेटेडच्या बदली NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कोणत्या? त्यातली सगळ्यात महत्वाची CRY, जे क्राय म्हणतो आपण, चाइल्ड राईट अँड यू, त्याचं फुल फॉर्म जे आहे. त्याचं स्टार्ट कधी झाली? की 1979ला स्थापना कोणी केली? रिप्पन कपूर. हेडक्वार्टर त्याचा आहे मुंबई. आता काही इम्पॉर्टंट डेट सुद्धा आहेत चाइल्डच्या रिलेटेड. पहिला त्याच्यामधला 11 ऑक्टोबर इंटरनॅशनल डे फॉर फॉर द गर्ल चाइल्ड, हा सुद्धा लक्षात ठेवायचा. नंतर 20 नोव्हेंबर वर्ल्ड चिल्ड्रन डे आहे.
युएनचा. नंतर 14 नोव्हेंबर आपला नॅशनल चिल्ड्रन डे आहे. त्याला बाल दिवस म्हणतो आपण. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिनी 14 नोव्हेंबर आपण बाल दिन किंवा बाल दिवस म्हणून साजरा करतो. हा नॅशनल चिल्ड्रन डे आहे. वर्ल्ड चिल्ड्रन डे म्हटलं तर 20 नोव्हेंबर आणि इंटरनॅशनल डे फॉर द गर्ल चाइल्ड जर म्हटलं तर 11 ऑक्टोबर. हे तिन्ही सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. नंतर त्याच्यामधलं मी सांगितलं का हे चिल्ड्रनचं झालं. दुसरं आहे आपलं युथ डेव्हलपमेंट. आता युथ कोणाला म्हणायचं ॲज पर द जर पण युनायटेड नेशन ऑर्गनायझेशननुसार युथ म्हणजे काय 15 ते 24 वयोगट. ॲज पर राष्ट्रकुल नेशननुसार 15 ते 29 आणि नॅशनल युथ पॉलिसी 2014 नुसार 15 ते 29 त्याला आपण युथ म्हणायचं. आता हे कधी-कधी हे पण विचारते एक्झाममध्ये. नंतर नॅशनल युथ पॉलिसी झाल्या का एन-वाय-पी किती आल्या भारतात? तर पहिली जी आहे ती 1988 आली. सेकंड 2003 आणि तिसरी आलेली आहे 2014ला. इंटरनॅशनल इयर ऑफ यूथ इयर जे युनायटेड नेशनचं जो होतं ते 1985 हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये यूथच्या रिलेटेड सम इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये बघा पहिली लिहिली आपण की राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर युथ डेव्हलपमेंट ही कुठं फॉर्म झाली 1993 आणि कुठं आहे ते श्री पेरुंबुदूर, चेन्नई, तामिळनाडूमध्ये ही इन्स्टिट्यूट आहे. हे लक्षात ठेवायचं. कधी-कधी या इन्स्टिट्यूट सुद्धा विचारतात. नंतर राणी लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन हे कुठं 1957ला फॉर्म झाले आणि ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये आहे. नंतर नॅशनल स्पोर्ट युनिव्हर्सिटी हे सुद्धा लक्षात ठेवायचं की 2018ला फॉर्म झाली आणि त्याचं हेडक्वार्टर किंवा प्लेस कुठं आहे? इम्फाळ, मणिपूरमध्ये. नंतर सम इम्पॉर्टंट स्कीम युथच्या रिलेटेड काय महत्त्वाच्या स्कीम आहेत का? पहिली त्याच्यामधली आहे एन-एस-एस. इथं लिहिलं मी. एन-एस-एस म्हणजे काय? नॅशनल सर्व्हिस स्कीम. सुरू कधी झाली? 24 सप्टेंबर 1969 म्हणजे महात्मा गांधीजींच्या 100व्या जयंती निमित्त एन-एस-एस हा प्रोग्राम सुरू झाला होता. त्याचा पर्पज काय होता? एज्युकेशन थ्रू द सर्व्हिस. नंतर त्याचा मोटो पण कधी-कधी बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारते. नॉट मी बट यू हा मोठो होता आणि त्याचा अप्रोच जो आहे कॅम्पस टू कम्युनिटी अँड कॉलेज टू व्हिलेज हा अप्रोच. हे सुद्धा लक्षात ठेवायचे. अप्रोच मोटो हे सुद्धा विचारते. कधी एन-एस-एसची स्थापना कधी? तर महात्मा गांधीजींच्या 100व्या जयंतीनिमित्त एन-एस-एस सुरू झालं होतं. नंतर NPWAD नॅशनल प्रोग्राम फॉर युथ अँड ॲडोलेसंट डेव्हलपमेंट 2008ला सुरू झाला. पर्पज काय होता की द फायनान्शियल असिस्टंट फॉर द वेलफेअर ऑफ युथ आहे इथं. इथं युथ लक्षात ठेवायचं. यू आलं ते वेलफेअर ऑफ यूथ. नंतर काही आणखीन NYKS नेहरू युवा केंद्र संघटन 1972ला सुरू झालं होतं. पर्पज काय होता? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फॉर रुरल यूथ. हे कधी-कधी हे पण विचारतात बरं. हां, त्याच्यामुळे राजीव गांधी खेल अभियान सुरू झालं 21 फेब्रुवारी 2014ला. ते कोणाच्या जागी आलं? इन द प्लेस ऑफ पंचायत युवा क्रीडा अँड खेल अभियानच्या जागी ते राजीव गांधी खेल अभियान आलं. पर्पज काय होता? प्रोव्हाईड द बेसिक फॅसिलिटी रिलेटेड टू द स्पोर्ट अँड प्रमोट द स्पोर्ट कल्चर इन द यूथ. त्याच्यानंतर खेलो इंडिया आलं होतं लॉन्च 2015ला. पर्पज होता प्रमोट द स्पोर्ट कल्चर ॲट द ग्रासरूट लेवल. 3 स्कीम इन्क्लुडेड इन दिस स्कीम. याच्यामध्ये 3 योजना इन्क्लूड करण्यात आल्या होत्या. पहिली होती राजीव गांधी खेल अभियान, दुसरी होती अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम आणि तिसरी होती नॅशनल स्पोर्ट टॅलेंट सर्च स्कीम. या 3 स्कीम याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आल्या होत्या खेल अभियानमध्ये. ते सुरू झालं होतं 2015ला. नंतर खेलो इंडिया युथ गेम. आता हे करंटच्या रिलेटेड आहे. हे पण कधी-कधी कन्क्लुडेड इन बिहारमध्ये झालं हे. एज ग्रुप त्याच्यासाठी असते 17 ते 21 आणि त्याच्यात टॉप स्टेट कोणतं होतं? महाराष्ट्र म्हणून. त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा येऊ शकतो. सगळ्यात टॉपचं जे 58 गोल्ड मेडल त्यांनी जिंकले होते आणि सेकंड नंबरला हरियाणा होतं. नंतर नॅशनल युथ फेस्टिवल. आता एक कुठं झाला? हे प्लेस विचारतात कधी-कधी एक्झाममध्ये. तर ते दिल्लीला झाला होता, न्यू दिल्लीला. डेट काय होती? 9 ते 12 जानेवारी 2026 आणि त्याची थीम होती विकसित भारत यंग लीडर्स. आता डेज त्याच्या युथच्या रिलेटेड काही डेज आहेत का? त्याच्यामधला 12 जानेवारी नॅशनल युथ डे हॉनरिंग स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांची जन्म दिन नॅशनल युथ डे म्हणून साजरा करण्यात येतो. नंतर 12 ऑगस्ट इंटरनॅशनल युथ डे. नंतर 15 जुलै वर्ल्ड युथ स्किल डे. हे 3 सुद्धा डे लक्षात ठेवायचे आहेत. हं.
आता याच्यातला तिसरा जो कंपोनंट आहे तिसरा आहे वुमन. आता कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय आहेत का वुमनसाठी, तर आर्टिकल 14 म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यापुढे सर्व समान हे सुद्धा सांगितल्यानंतर आर्टिकल 15(1) प्रोहिबिशन डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट एनी सिटीजन ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजन, रेस, कास्ट आणि सेक्स याच्या बेसवर भेदभाव करता येणार नाही, हे कशामध्ये सांगितलं आर्टिकल 15(1) मध्ये. नंतर 15(3) मध्ये काय सांगितलं, स्पेशल प्रोव्हिजन इनेबलिंग द स्टेट टू मेक द अफर्मेटिव्ह डिस्क्रिमिनेशन इन द फेवर ऑफ वुमन. नंतर आर्टिकल 16 मध्ये काय सांगितलं, इक्वॅलिटी ऑफ द अपॉर्च्युनिटी इन द पब्लिक अपॉइंटमेंट फॉर ऑल द सिटीजन म्हणजे नोकऱ्यामध्ये सगळ्या सिटीजनसाठी समान संधी असेल, हे आर्टिकल 16 मध्ये सांगितलं. नंतर आर्टिकल 23 मध्ये बॅस ट्रॅफिकिंग इन द ह्युमन अँड फोर्स लेबर हे 23 मध्ये सांगितलं. आर्टिकल 39 ए मध्ये काय, स्टेट शॅल बी डायरेक्ट इट्स पॉलिसी टुवर्ड द सेक्युरिंग ऑल सिटीजन मेन अँड वुमन इक्वली द राईट टू मिस अपलाइड म्हणजे जगण्यासाठी जे उपजीविकेसाठी म्हणजे काय म्हणता येईल त्याला आपल्याला, खर्च भागवण्याचा जे काही हे म्हणजे स्टेट त्याची काळजी घेईल असं त्याच्यामध्ये सांगितलं. आर्टिकल 42 मध्ये स्टेट टू मेक द प्रोव्हिजन फॉर इन्शुरिंग जस्ट ह्युमन कंडिशन ऑफ द वर्क अँड मॅटर्निटी लिव्ह. आता हे मातृत्व कायदा जो आहे ना, तर ते या आर्टिकलने धरून आलेला आहे. म्हणजे काय झालं की कामाच्या जागी याच्यात काय सांगितलं, कामाच्या जागी योग्य स्थिती असावी आणि मॅटर्निटी रिलीफ बद्दल सुद्धा आर्टिकल 42 मध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे. नंतर आर्टिकल 300 इथं काय सांगितलं की राईट टू प्रॉपर्टी टू वुमन म्हणजे संपत्तीत महिलाचा अधिकार हे 44वी घटनादुरुस्ती 1978 यानुसार हा कलम टाकण्यात आला आहे. नंतर 73 आणि 74वी घटनादुरुस्ती कधी झाली, 1992 मध्ये. त्याच्यामध्ये काय सांगितलं की रिझर्वेशन म्हणजे 33% रिझर्वेशन ऑफ द स्टेट ऑफ सीट्स इन द लोकल बॉडीज ऑफ पंचायत म्हणजे पंचायत राजमध्ये आणि जे नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, मनपा असेल, तर याच्यामध्ये सुद्धा 33% किंवा 1/3 रिझर्वेशन असेल, हे 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीने सांगितलं 1992 ला. नंतर 106वी जी घटनादुरुस्ती झाली 2023 मध्ये, त्याच्यामध्ये काय सांगितलं की 33% किंवा 1/3 रिझर्वेशन फॉर ऑल द सीट्स म्हणजे लोकसभेत 33% जागा आणि विधानसभेमध्ये सुद्धा, राज्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा 33% जागा आणि दिल्लीच्या विधानसभेत सुद्धा त्याला 33% जागा महिलांसाठी राखीव असतील, हे 2023 ला 106वी घटनादुरुस्ती करून सांगण्यात आलं. नंतर त्याचे इफेक्टिव्ह फ्रॉम म्हणजे ही कधी अंमलबजावणी, पब्लिकेशन ऑफ सेन्सस म्हणजे आता त्याच्या अगोदरची सेन्सस कधी झाली की जेव्हा जनगणना 2011 मध्ये, जेव्हा या आता नंतर जे लेटेस्ट जनगणनेचे आकडे येतील तेव्हापासून इम्प्लिमेंटेशन चालू होईल आणि इम्प्लिमेंटिंग रिझर्वेशन फॉर द 15 इयर्स ऑफ पिरियड विथ द सबसिक्वेंट रिव्ह्यू म्हणजे 15 इयर्ससाठी आहे आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू घेऊन पुढच्या गोष्टी ठरवण्यात येतील असं सांगण्यात आलं. आता कलम यातनी कोणकोणत्या इन्क्लूड केलेल्या आहेत, 330 332 239 ए ब्रॅकेटमध्ये 2 बी आणि 239 ए ब्रॅकेटमध्ये 2 बी हे सगळे कलम याच्यामध्ये ऍड करण्यात आले. नंतर सगळ्यात महत्वाचं, या वुमन कॉन्फरन्स, वर्ल्ड वुमन कॉन्फरन्सवर बऱ्याचदा प्रश्न येते की पहिली, आता बघा हे कसे लक्षात ठेवायचे, इयर हे 75 आहे, 80 आहे, 85 हे तिन्ही जे इयर आहे 5-5च्या डिफरन्स नाही आणि शेवटचं जे चौथं इयर आहे 10 वर्षाच्या डिफरन्स नाही. म्हणजे पहिली जे वुमन कॉन्फरन्स झाली मेक्सिको, दुसरी कोपेनहेगन, तिसरी नैरोबी आणि चौथी बीजिंग मध्ये झाली. आता इंटरनॅशनल वुमन इयर हे सुद्धा बऱ्याचदा एक्झाम मध्ये येते, तर ते कधी होतं, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं इंटरनॅशनल वुमन इयर हे 1975 ला होता आणि त्याच्यामुळेच पहिली जी परिषद झाली होती वुमन कॉन्फरन्स मेक्सिकोमध्ये 1975 ला झाली आणि त्याच वर्षी युनोचं इंटरनॅशनल वुमन इयर हे सुद्धा आहे. नंतर इंटरनॅशनल वुमन डे कधी 8 मार्चचा असते, नॅशनल वुमन डे सुद्धा 13 फेब्रुवारी सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन हा नॅशनल वुमन डे म्हणून साजरा होतो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नंतर महिलांसाठी काही लीगल फ्रेमवर्क बघा, पहिला आहे सती प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणजे सतीबंदी कायदा इथं 1887 आहे ऑब्विसली. हा इथं थोडस माझ्याच्या ना चुकून ते हे झाला, इथं 1887 किंवा एकदा थोडस इयर हे कन्फर्म कर जा म्हणजे 1900, शक्यतो इथं 1887 असं. नंतर स्पेशल मॅरेज ऍक्ट बघा 1954 ला, हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 चा,
इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट 1986, नंतर हुंडाबंदी कायदा जो आहे म्हणजे डावरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट म्हणजे मातृत्व लाभ कायदा आहे 1961, MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971, नंतर PCPNDT ऍक्ट प्री कन्सेप्शन अँड प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक ऍक्ट हा 1994चा आहे. नंतर डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार कायदा ज्याला आपण म्हणतो हा 2005चा आहे. द सेक्सुअल हरासमेंट ऑफ द वुमन ॲट वर्कप्लेस प्रिव्हेन्शन अँड प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013 आहे. सतीबंदीचा मला काटे 1887, थोडंसं एकदा इयर थोडंसं कन्फर्म कर जा. नंतर नॅशनल कमिशन फॉर वुमन. आता जसं आपण युथ कमिशन चिल्ड्रन कमिशन बघितलं होतं तसंच महिलांसाठी आहे का? तर आता फॉर्म कधी झालं? 31 जानेवारी 1992. याच्यावर भरपूर वेळा क्वेश्चन आलेला आहे. तारीख विचारतात, हा कायदा विचारतात. नॅशनल कमिशन फॉर वुमन ॲक्ट 1990. आता हे स्टॅच्युटरी बॉडी आहे, कारण की काय झालं की या कायद्यानुसार हे बनवण्यात आलं ना. नॅशनल कमिशन फॉर वुमन म्हणजे कायदा कधीचा आहे? 1990चा. आणि कमिशन कधी फॉर्म झाला? 31 जानेवारी 1992. हे दोन्ही इयर आणि हे तारखा लक्षात ठेवायचं. हे स्टॅच्युटरी बॉडी आहे. कॉन्स्टिट्यूशनल आहे का? तर नाही, कॉन्स्टिट्यूशनल नाही, कारण की घटनेत नाही ते. हे कायद्यानं आपण तयार केलं म्हणून त्याला स्टॅच्युटरी बॉडी म्हणायचं. आता ह्याचं कंपोजिशन कसं असते की एक चेअरमॅन आणि 5 मेंबर. फर्स्ट चेअरमॅन जयंती पटनाईक होत्या. आता सध्याच्या जे विजया रहाटकर आहेत चेअरमॅन. नंतर चेअरमॅन किंवा चेअरपर्सन हे वुमन असली पाहिजे. आउट ऑफ 5 मेंबर ॲटलीस्ट 1 मेंबर शॅल बी फ्रॉम अमाउंट द पर्सन बिलॉंगिंग SC अँड ST म्हणजे SC आणि STचा एक पर्सन असला पाहिजे. टेनर याचा नॉट ग्रेटर दॅन 3 इयर्स आणि रिनॉमिनेशन होऊ शकते का? तर पॉसिबल आहे. नंतर महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर वुमन. हे असं जे महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर वुमन हे असं जे स्थापन करणारं कमिशन स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे, हे सुद्धा लक्षात द्यायचं आहे. नंतर आता बघा इथं कधी स्थापना झाली याची? 93ला. ऍक्ट सुद्धा 93चाच आहे. इथं तसं नव्हतं. इथं स्थापना 92ची, ऍक्ट 90चा होता. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं बऱ्याचदा विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि बऱ्याचदा त्या ऍक्टवर आणि नॅशनल कमिशन फॉर वुमन याची स्थापना हे दिसते. इथं कसं ऍक्ट 93चा आहे आणि स्थापना सुद्धा 93चीच आहे. आता परीक्षेत इथं 1 जानेवारी लिहिलं तरी चूक आहे. 26 जानेवारी कुठंच नाही. 26 जानेवारी लिहिलं तरी चूक आहे. म्हणजे तारीख कोणती आहे? इथं 25 आहे, इथं 31 आहे. स्टॅच्युटरी बॉडी काय आहे? कारण की कायद्यानं निर्माण झाली. आता बघा इथं किती होतं? एक चेअरमॅन आणि 5 मेंबर होते. इथं थोडंसं चेंजेस आहे. एक चेअरमॅन आणि 6 मेंबर आहे. नंतर त्याचा मेंबर एक सेक्रेटरी मेंबर असते आणि नंतर एक एक्स ऑफिसिओ असते आणि तो DGP असते म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. चेअरमॅन सध्या रुपालीताई चाकणकर आहे त्या. आता बाकीचा ऑल आर द सेम ॲज अ नॅशनल वुमन कमिशन म्हणजे जे काही राईट असतील. आता नॅशनल वुमन कमिशनला काही राईट क्वेश्चनमध्ये आलं की हे अधिकार आहे का? सगळे पॉझिटिव्ह अधिकार सगळे लिहायचे. आता पाठ करणार नाही का आपण? तर नाही. त्याच्यामुळे ते शक्यतो कोणतंही चूक मानायचं नाही एक्झाममध्ये. नंतरचा आहे विशाखा गाईडलाईन्स अँड इंटरनॅशनल कन्व्हेन्शन. आता विशाखा गाईडलाईन्स काय? विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान जजमेंट 1997ला त्याच्यानुसारच एम्फॅसिस क्रिएटिंग अ लिगली बाइंडिंग गाईडलाईन्स टू प्रिव्हेंट द वर्कप्लेस सेक्सुअल हरासमेंट. त्या विशाखा गाईडलाईननुसारच हे. नंतर हा पोस्ट कायदा विशाखा गाईडलाईन्सलाच अनुसरून एक पोस्ट कायदा आला होता 2013चा. नंतर त्याच्यामध्ये काय सांगितलं की ट्रान्सफॉर्म विशाखा गाईडलाईन्स इन टू बाइंडिंग लॉ. नंतर डोमेस्टिक वर्कर आल्सो इन्क्लुडेड इन दिस ऍक्ट म्हणजे घरगुती जे असतात ना काम करणाऱ्या वगैरे त्या सुद्धा याच्यामध्ये आहे. नंतर एव्हरी एम्प्लॉयर रिक्वायर्ड टू कॉन्स्टिट्यूट इंटरनल कंप्लेंट कमिटी ज्याला ICC म्हणतो ॲट ईच ऑफिस ऑर ब्रँच विथ 10 ऑर मोर दॅन एम्प्लॉईज. लोकल कंप्लेंट कमिटी ॲट डिस्ट्रिक्ट लेवल हे सुद्धा असणं आवश्यक आहे. नंतर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन हे सुद्धा बऱ्याचदा विचारलं, ज्याला CEDAW म्हणतो म्हणजे UN कन्व्हेन्शन ऑन द इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमन. इयर लक्षात ठेवायचं 1979. नंतर बघा एम्पॉवरमेंट पॉलिसी. नॅशनल पॉलिसी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वुमन हे 2001ला आली. नंतर महाराष्ट्र शासनाच्या 4 पॉलिसी झाल्या. त्याच्यामध्ये पहिली जेव्हा शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री होते त्या काळात 1994ला पहिली महाराष्ट्र शासनाची वुमन सक्षमीकरण किंवा वुमन एम्पॉवरमेंट पॉलिसी आली. दुसरी आली 2001ला, तिसरी आली 14ला आणि सध्याची जी चौथी आहे म्हणजे 2024ला चौथी आलेली आहे.
नंतर स्कीम बघू आपण, काय स्कीम असतात त्या स्कीम. पहिली, नॅशनल मिशन फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वुमन सुरू झाली होती 2010. त्यालाच अदर नाव होतं मिशन पूर्ण शक्ती. आता त्याच्यामध्ये की फोकस कशावर होता? इकॉनॉमिक्स, लिगल, सोशल एम्पॉवरमेंट आणि जेंडर मेन स्ट्रीमिंग. नंतर स्टेप योजना सुद्धा एक, ही पण बऱ्याचदा विचारते, म्हणजे काय? सपोर्ट टू ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम फॉर द वुमन 1986-87 ला चालू झालं होतं. पर्पज होतात की स्किल डेव्हलपमेंट महिलांमध्ये घडवून आणणे. नंतरची योजना सबला योजना, किंवा त्याला दुसरं नाव आहे राजीव गांधी स्कीम फॉर एम्पॉवरमेंट ऑफ ॲडोलसंट गर्ल्स, सुरू झाली होती 2011ला. पर्पज होता त्याचा की सेल्फ डेव्हलपमेंट, एम्पॉवरमेंट, इम्प्रूव्ह द न्यूट्रिशन, हेल्थ स्टेटस. एज क्रायटेरिया त्याच्यासाठी होता 11 ते 18 वर्ष. नंतर स्वाधा गुरु सुद्धा सुरू झाले ते 2001-2ला. त्याचा पर्पज होता प्रोव्हाइड द होलिस्टिक सपोर्ट फॉर टू द वुमन इन डिफिकल्ट सर्कमस्टेन्स. नंतर वन स्टॉप सेंटर, किंवा त्याला सखी म्हणतो, 2015ला सुरू झालं होतं. पर्पज होता इमर्जन्सी सपोर्ट अँड सर्व्हिस टू द वुमन इन डिफिकल्ट सर्कमस्टन्स. नंतर मिशन शक्ती सुरू झालं होतं 1 एप्रिल 2022ला. पर्पज होता की सेफ्टी, सिक्युरिटी, एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. याच्यामध्ये बऱ्याच योजना, वन स्टॉप सेंटर असेल, बेटी बचाव बेटी पढाओ, वुमन हेल्पलाईन असेल, नारी अदालत असेल, उज्ज्वला, स्वाधारगृह, वर्किंग वुमन हॉस्टेल, या सगळ्या स्कीम याच्यामध्ये ऍड करण्यात आला. याला दोन स्कीम मध्ये सब डिवाइडेड करण्यात आलं होतं. पहिले होते संबळ म्हणजे सेफ्टी किंवा सिक्युरिटी, आणि सामर्थ्य म्हणजे एम्पॉवरमेंट. नंतरची स्कीम प्रधानमंत्री उज्ज्वला स्कीम सुरू झाली होती 1 मे 2016. बलिया उत्तर प्रदेशातून इथून सुरू झाली होती. पर्पज होता की प्रोव्हाइड द एलपीजी कनेक्शन टू द बीपीएल वुमन. नंतर आता बघा, हे प्रधानमंत्री उज्ज्वला स्कीम आणि उज्ज्वला स्कीम याच्यामध्ये फरक आहे. उज्ज्वला स्कीम 2007ला चालू होती. पर्पज होता त्याचा पुट अँड एंड द ट्रॅफिकिंग ऑफ द चिल्ड्रन अँड वुमन कमर्शियली सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन, याच्यासाठी ही होती. नंतर राष्ट्रीय महिला कोष, ज्याला आर म्हणतो. आता हे आर वर्ष कसे 3 शब्द आहेत, की ते 3 आहे, म्हणून 1993 असं सहज लक्षात राहते की आर उद्देश होता प्रोव्हाइड द नॅशनल क्रेडिट फंड फॉर द वुमन इन अनऑर्गनाइज्ड ऑर इन्फॉर्मल सेक्टर. नंतर होती योजना अस्मिता योजना. हे महाराष्ट्र शासनाची योजना आहे. 8 मार्च 2018ला सुरू झाली होती. पर्पज होता की प्रोव्हाइड द चीप अँड सबसिडाइज सॅनिटरी पॅड्स टू द स्कूल अँड स्कूल गर्ल अँड वुमन. त्याच्यामध्ये गर्लचा एज एज ग्रुप होता 11 ते 19 वर्ष. नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू कधी झाली होती? 28 जून 2024ला. त्याच्या पर्पज काय होता? 21 ते 25 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 15,000 देणे. म्हणजे त्याचाच उद्देश काय होता की वुमन एम्पॉवरमेंटसाठी. त्याच्यामध्ये क्रायटेरिया असा आहे की त्याचं इन्कम, महिलेचं इन्कम वर्षाला लेस दॅन 2.5 लाख असलं पाहिजे, आणि महाराष्ट्राचं रहिवासी असलं पाहिजे. होप करतो बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील. जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.